नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपी मध्ये आपलं स्वागत करते. आज मी माझ्या पद्धतीने अंडा मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे. तर चला मग कृतीकडे. अंडा मसाला करायला लागणारं साहित्य: एक बारीक चिरून घेतलेला कांदा. इथे आपल्याला थोडं कांदा जास्त पाहिजे राहील. कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा. एक टोमॅटो हा पण बारीक चिरून घ्यायचा. आलं लसूणची पेस्ट. आता आपण फोडणी करून घेऊया. इथे मी एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की यात मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचं. जिरं मोहरी झाले की यात आपण आलं लसूणची पेस्ट घ्यायची. त्याला चांगलं परतून घ्यायचं. हा पदार्थ खूप लवकर आणि स्वादिष्ट असतो. हा पदार्थ करता वेळेस भांड थोडं पसरट घ्या. ते कशासाठी मग मी तुम्हाला पुढे सांगते. आलं लसूण थोडं व्यवस्थित परतलं की यात आपण आपला बारीक चिरलेला कांदा टाकायचा. आता कांद्याला छान परतून घ्यायचं. कांदा आता थोडा मऊ होईपर्यंत चांगलं होऊ द्यायचं. कांदा व्यवस्थित परतला गेला की आता आपण याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि आपल्याला लागेल तेवढं तिखट टाकायचं. थोडीसं गरम मसाला, थोडं धनेपूड. याला पण चांगलं तेलात परतून घ्यायचं. हे छान एकजीव झाले की यात आता आपण आपला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो एकदम छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो लवकर शिजतो. याला पण आता छान आपण मसाला एकजीव करून घ्यायचा. आता पूर्ण टमाटर व्यवस्थित गलेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं. हे आपण मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टमाटर लवकर शिजते. थोडं मीठ टाकलं की आता याला पण छान आपण मिक्स करून घ्यायचं. आता याला चांगलं झाकण लावून मसाला व्यवस्थित शिजू द्यायचा. आता इथे आपण बघू शकता मसाला व्यवस्थित शिजलेला गेलेला आहे. आता यात आपण अंडा टाकून द्यायचा. याला अशी मध्ये जागा करायची. अशी जागा करून यात फोडलेले अंडे टाकायचे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. इथे दुसरा अंडा टाकायचा. याला आता काहीच हात लावायचा नाही. फक्त कमी गॅसवरती याला झाकण लावून शिजू द्यायचं. इथे आपण भाजी चेक करू. बघा किती मस्त रंग आला आहे भाजीला. याच्यात थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. बघ किती सुंदर वाटत आहे. आपण अंडे टाकल्यावरती काहीच टच केलं नाही आहे. हे बघा. याला मसाल्यातच चांगलं होऊ द्यायचं.
याला आता आणखी थोडंसं व्यवस्थित शिजू द्यायचं. एक साईड व्यवस्थित शिजले की आता आपण त्यांना हळूवारपणे पलटून घ्यायचं असं. बस आता ती साईडही चांगली होऊ द्यायची. इथे बघा अंडे व्यवस्थित शिजले गेले बघा. किती छान वाटत आहे. आता याच्यावर थोडीशी आणखी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर भरपूर वापरा, कोणत्याही पदार्थाला खूप छान स्वाद येतो त्याचा. आता आपली अंडा मसाला रेडी आहे. इथे आपला अंडा मसाला रेडी आहे. बघा किती छान रंग आहे आणि स्वादलाही खूप सुंदर आहे. तर आता मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. स्वस्थ रहा आणि मस्त खा. थँक्यू.